बर्थडे गिफ्ट आणि सायकल. माझ्या दुसऱ्या बर्थडेला सायकल घेतली होती. ते सरप्राईज बघून मी खूप खुश झालतो. ते बघून मम्मी पप्पांचा या बर्थडेला तसाच काही प्लॅन चालू होता. तसं ते भारीच होतं. पण आता चालू होणार होती खरी मज्जा. मोठ्यांच्या मनात सायकल बर्थडे गिफ्ट म्हणून आणायची ठरली. पण माझ्या खुरापती डोक्यात वेगळाच प्लॅन चालू होता. मे महिन्याच्या सुट्टीत मी मामाकडे गेलो. मी नेहमीच सगळ्यांना विचारायचो की मी सुट्ट्यात काय करू. मला घरात बसून खूप कंटाळा येतोय. सगळे म्हणायचे गार्डनमध्ये जा, बाहेर खेळ, अभ्यास कर. पण मला हवी होती आत्ताच सायकल. आता ते कसं सांगणार सगळ्यांना. मग मी जरा हट्टीपणाच केला की मला बर्थडे गिफ्ट आधीच हवंय. मी नवीन सायकल सुट्टीमध्ये शिकून घेईन. मला नंतर शाळा सुरू झाली की वेळ मिळणार नाही. एवढाच तर हट्टीपणा या वयात चालतोच ना. पण मोठी मंडळी काय ऐकतच नव्हती. मग मी खूप निराश झालो. मग थोडासा रडलो पण. मग रात्री झोपलेला असताना मला सायकल आणली. आणि सकाळी ती बघून मी खूप आश्चर्यचकित झालो. चक्क बर्थडे येण्याच्या आधीच सायकल आणली. मी खूप खुश झालो. मन में लड्डू फुटा असंच फिलिंग आलं. तुमच्या बाबतीत पण असंच घडतं का? खरंच आपल्यावर आपले घरचे खूप प्रेम करतात. ते आपल्याला निराश बघू शकत नाहीत. ते आपले सर्व हट्ट पूर्ण करतात. पण आपणही त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायचा नाही. आय लव्ह माय फॅमिली. असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. तुमचं बालपण आठवलं ना? बाय.